हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आम्ही ते सगळे कामाला लागले, कारण की आज आमच्याकडे येणार होते पाहुणे. तर हे बोलले मी पण काही हेल्प करतो. तर यांनी कांदा वगैरे कट करायला घेतला. मी शिवांशला कडू आली तर त्याने डोक्यात हेल्मेट घातलं. तर त्यानंतर मी इथे बनवायला घेतले अनारसे. मग अनारशासाठी इथे तूप गरम करायला ठेवलं आणि जे मम्मीने पीठ बनवून दिलं होतं तेही छान वेळ झालं होतं. तर फ्रीजमधून ते अर्धा तास पहिले बाहेर काढून ठेवलं होतं. दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यात फेवरेट तर काय असेल तर ते म्हणजे अनारसे. तर मग मी ते कंपल्सरी प्रत्येक दिवाळीमध्ये बनवते आणि तर त्याचे असे छान गोळे बनवून घेतले. आज दुपारी जर वेळ भेटला तर मी शंकरपाळी बनवणार आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. इथे मी खसखस घेतलेली आहे आणि खसखसमध्ये ते पूर्ण असं गोल सर्कलमध्ये बनवून घ्यायचं आहे. इथे तूपही छान गरम झालेलं आहे. तर तूप हे मीडियम गॅसवरच गरम करायचं आहे. जास्त फुल केला तर तो अनारसे फक्त वरून जळतात आणि आतमध्ये तसेच राहतात. आणि जर जास्त कमी तेल तापलं तर विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे तेल किंवा तूप जे काय वापरत असाल ते पूर्ण मीडियम गॅसवर पहिले गरम करून घ्यायचं आहे आणि मगच हे टाकायचे आणि वरून त्याच्यावर तूप सोडायचं. मग ते दोन्ही साईडनी छान तळून निघतात. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.